यादव कुटुंब सांगलीजवळच्या एका गावात राहत होते. गावात त्यांची ओळख म्हणजे इज्जतदार घराणं. मोहन यादव घरचा कर्ता पुरुष. त्यांच्या तोंडून नेहमी एकच वाक्य ऐकू यायचं, आपल्या घराची इज्जत सर्वात मोठी आहे. त्याची बायको प्रमिला शांत, सहनशील आणि त्यांची मुलगी दिव्या ती शिकलेली, हुशार आणि स्वप्नांनी भरलेली. तिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं, पण घरात एक अदृश्य भिंत होती, इज्जत नावाची. आई, मला मुंबईला जाऊन जॉब करायचा आहे, दिव्याने एक दिवस धाडस करून सांगितलं. प्रमिला थोडी थांबली. तिच्या मुलीच्या डोळ्यातील स्वप्न तिला दिसत होते, पण तिला मोहनचा स्वभावही माहिती होता. बाबांना विचार, ती हळूच म्हणाली. आणि त्या रात्री जेवताना दिव्याने विषय काढला. बाबा, मला मुंबईला जॉब मिळालाय. मोहनने हातातील घास खाली ठेवला. त्याचा चेहरा कडक झाला. आपल्या घरातल्या मुली शहरात जाऊन नोकऱ्या करत नाहीत. त्यांचा आवाज थंड होता. पण बाबा, मी एवढे शिकले, मला काहीतरी करायचं आहे. हे बघ, तुला जे काही करायचं आहे ते इथे कर आणि लक्षात ठेव, आपल्या घराची इज्जत कोणत्याही स्वप्नापेक्षा मोठी आहे. आता त्या एका वाक्याने दिव्याचं मन तुटलं. त्या रात्री प्रमिला गच्चीवर बसली होती. दिव्या तिच्याजवळ आली. आई, तू काही का बोलत नाहीस? प्रमिला हसली, पण ते हसू रिकामं होतं. मी पण तर कधीतरी असंच स्वप्न पाहिलं होतं, पण नंतर समजलं की आपल्या घरात स्वप्नांपेक्षा इज्जत मोठी असते. म्हणजे तू तुझं सगळं सोडलंस? हो, आणि आता तूही तेच करशील. दिव्या काही बोलली नाही, पण तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काही दिवसांनी मोहनने एक निर्णय घेतला आणि घोषणा केली की दिव्याचं लग्न ठरवलंय. मुलगा पुण्यात मोठ्या कंपनीत आहे. ते ऐकून दिव्याला धक्का बसला. इतक्या लवकर? पण मला काही ऐकायचं नाही. मी तुझ्या भल्यासाठीच करतोय सगळं. माझ्या भल्यासाठी की घराच्या इज्जतीसाठी? दिव्याचा आवाज थरथरत होता. मोहन रागाने उठला. तोंड सांभाळून बोल. तुझ्यासारख्या मुलीमुळेच घराची इज्जत धोक्यात येते. आणि मग खूप समजावून सांगून देखील दिव्याच्या वडिलांनी तिचं काही ऐकलं नाही. त्यांनी दिव्याची इच्छा नसतानाही तिचं लग्न वैभवसोबत ठरवलं. तो बाहेरून सुसंस्कृत दिसत होता, पण त्याच्याही घरात एकच नियम होता, सून म्हणजे घराची प्रतिष्ठा. लग्नाच्या दिवशी फक्त दिव्या सोडून सगळे आनंदात होते. ती मांडवात बसलेली होती. डोळ्यात अश्रू होते. प्रमिला तिच्याजवळ आली. रडू नको, हेच आयुष्य आहे. दिव्या म्हणाली, आई, हे आयुष्य नाही, ही शिक्षा आहे. लग्नानंतर दिव्या पुण्यात आली. तेव्हा पहिल्या दिवशीच सासूने नियम सांगितले की घरातून बाहेर पडायचं नाही, नोकरी वगैरे काही नाही. आणि लक्षात ठेव की आपल्या घराची इज्जत आता तुझ्या हातात आहे. दिव्या काहीच बोलली नाही, कारण हे वाक्य तिने आधीच 1000 वेळा ऐकलेलं होतं. पहिल्या काही दिवसात वैभव ठीक वागत होता, पण हळूहळू त्याचा स्वभाव दिसायला लागला. तुला एवढं कशाला शिकायचं होतं? शेवटी घरातच बसायचं आहे ना, असं तो हसत म्हणायचा. मग एकदा दिव्याने विचारलं, मी जॉब करू का? वैभवचा चेहरा बदलला. आपल्या घरातल्या बायका बाहेर काम करत नाहीत, कारण ते आपल्या इज्जतीला शोभत नाही. ती शांत झाली, कारण तिला समजलं ती फक्त घर बदललेली होती, पण विचार नाही. एक दिवस वैभवच्या मित्रांची पार्टी होती. दिव्याने सगळं छान तयार केलं, पण एक चूक झाली. जेवणामध्ये मीठ थोडं जास्त पडलं आणि वैभव सगळ्यांसमोर तिच्यावर ओरडला. हे पण नीट जमत नाही का तुला? काय शिकवले तुझ्या आईबापांनी? त्या क्षणी काही न बोलता दिव्या तिथून रडत निघून गेली. पण त्या रात्री तिने विचारलं, तू सगळ्यांसमोर माझा अपमान का केलास? वैभव शांतपणे म्हणाला, घराची इज्जत राखायची असेल तर चुका चालत नाहीत. दिव्याला त्या क्षणी जाणवलं की इज्जतीच्या नावाखाली तिचं अस्तित्व संपवलं जात होतं. आणि पहिल्यांदाच हे असं घडत नव्हतं. तिचा दरवेळी छोट्याही गोष्टींसाठी अपमान केला जात होता, पण तीच दुर्लक्ष करून आपलीच माणसं आहेत म्हणून समजून घेत होती. त्या रात्री ती खूप रडली. तिने आईला फोन केला. आई, मी इथे आनंदी नाही आहे. प्रमिला काही क्षण शांत राहिली. दिव्या, सगळं काही ठीक होईल, वेळ दे. आई, तू पण असंच सहन केलंस का? प्रमिलाच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने उत्तर दिलं नाही. त्या रात्री दिव्याने आरशात स्वतःकडे पाहिलं. ती स्वतःला ओळखू शकत नव्हती. ही मीच आहे का, की घरात फक्त घराची इज्जत नावाचे ओझं आहे? तिच्या मनात एक विचार आला, मी असंच आयुष्य जगणार की काहीतरी बदलणार? आणि त्या रात्री आरशात स्वतःकडे पाहताना तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती, दुखावलेली, पण आता कुठेतरी पेटलेली. मी असंच जगणार नाही, तिने स्वतःलाच हळू आवाजात सांगितलं.
पण पुढचं पाऊल टाकणं इतकं सोपं नव्हतं. पुढचे काही दिवस नेहमीसारखेच गेले, किंवा कदाचित त्याहूनही वाईट. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दिव्या फक्त काम करत होती. शिवाय सासूचे टोमणे, आमच्या घरात अशी कामे होत नाहीत, तुझ्या आईने काही शिकवलंच नाही वाटतं. आणि वैभव, तो आता अजून उघडपणे अपमान करू लागला होता. एक दिवस त्याने चक्क तिच्यावर ओरडत म्हटलं की, तुझं काम म्हणजे फक्त घर सांभाळणं आहे, आणि तेही नीट होत नाही का तुला? दिव्याने शांतपणे विचारलं. मी प्रयत्न करतेय, पण तू मला एकदा तरी समजून घेण्याचा प्रयत्न केलास का? तो हसला आणि म्हणाला, समजून घ्यायचं? तुला जास्त विचार करायची मला गरज नाही. तुझ्यासारख्या बायकांनी फक्त ऐकायचं असतं. आता मात्र त्या एका वाक्याने तिच्या मनात काहीतरी तुटलं. त्या दिवशी संध्याकाळी वैभव ऑफिसमधून आला. चहा दे, त्याने आदेश दिला. दिव्या शांतपणे बसली होती. मी आत्ताच थोडी थकली आहे, तू स्वतः घेऊ शकतोस. वैभव चिडला. काय म्हणालीस? मी थोडा वेळ विश्रांती घेतेय, नंतर देते हेच म्हणाले. वैभवचा राग उसळला. हेच शिकवले तुझ्या आईबापांनी नवऱ्याला उत्तर द्यायला? मग दिव्या उठली. तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती. माझ्या आईबापांनी मला आदर शिकवला आहे, पण स्वतःचा अपमान सहन करायला नाही. घरात शांतता पसरली, कारण तो तिचा पहिला विरोध होता. त्या रात्री तिने पुन्हा आईला फोन केला. आई, मी आता सहन करणार नाही. प्रमिला काही क्षण गप्प राहिली, आणि मग पहिल्यांदाच तिने तिचं मन उलगडलं. दिव्या, मी तुला एक गोष्ट सांगते, जी मी कधीच कुणाला सांगितली नाही. तुझं लग्न होण्याआधी मी एकदा घर सोडून जायचा विचार केला होता. दिव्याला धक्का बसला. काय? हो, तुझ्या बाबांच्या सततच्या रागामुळे, अपमानामुळे मी खूप तुटली होते. मग का गेली नाहीस? प्रमिलाचा आवाज थरथरला. कारण मला वाटलं घराची इज्जत माझ्यामुळे खराब होईल. दिव्या काही क्षण काहीच बोलू शकली नाही. आणि आज माझ्या त्या निर्णयामुळे तूही तेच सहन करतेस. प्रमिला रडत रडत सांगू लागली. दिव्या, मी चूक केली, खूप मोठी चूक केली. मी स्वतःसाठी उभी राहिली नाही, आणि तुलाही उभं राहायला शिकवलं नाही. दिव्याच्या डोळ्यात पाणी आलं. आई, पण तू माझ्यासारखी चूक करू नकोस. जर तुला वाटते की तू चुकीच्या गोष्टी सहन करतेस, तर थांबू नकोस. त्या एका वाक्याने दिव्याला शक्ती मिळाली. मग दुसऱ्या दिवशी सकाळी दिव्या उठली आणि तिने एक निर्णय घेतला. तिने तिचे जुने रिझ्यूम काढले, लॅपटॉप उघडला आणि पुन्हा नोकरीसाठी अर्ज करायला सुरुवात केली. प्रत्येक क्लिकसोबत तिच्या मनात भीती होती, पण त्याहून आत्मसन्मान मोठा होता. त्यानंतरच्या काही दिवसांनी वैभवला कळलं. तू जॉबसाठी अर्ज करतेस? तो संतापला. हो, पण मी परवानगी दिली का? दिव्या शांतपणे म्हणाली. माझ्या आयुष्यासाठी मला परवानगी घेण्याची गरज नाही. वैभवचा राग अनावर झाला. तू आमच्या घराची इज्जत खराब करणार आहेस का? तेव्हा दिव्या थेट त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, घराची इज्जत म्हणजे काय? बायकोचा अपमान करून ती राखली जाते का? तो काही क्षण गप्प झाला, कारण त्याच्याकडे उत्तर नव्हतं. पण त्या रात्री वाद खूप वाढला. वैभवने रागाच्या भरात दिव्याचा जोरात हात पकडला. तुला समजत नाही का? दिव्या वेदनेने ओरडली. हात सोड. तेव्हा तो अजून घट्ट पकडत म्हणाला, आता तुला शिकवावं लागेल. त्या क्षणी दिव्याच्या डोळ्यात अश्रू नव्हते, तर फक्त राग होता. आणि मग तिने जोरात हात झटकला. बस, आता पुरे झालं. त्या रात्री ती शांतपणे तिच्या खोलीत गेली. तिने कपाट उघडलं, काही कपडे घेतले आणि बॅग भरायला सुरुवात केली. वैभवने पाहिलं. काय करतेस? दिव्या ठामपणे म्हणाली, मी माझ्या आत्मसन्मानासाठी निघतीये. पण लोक काय म्हणतील? वैभव, तो ओरडला. ती थोडी थांबली आणि मग हसली. लोकांनी काय म्हणायचं ते म्हणू दे, पण आज मी स्वतःला काय म्हणेन ते महत्त्वाचं आहे. दिव्या दाराशी उभी होती. सासूने शेवटचा प्रयत्न केला. आज जर तू बाहेर पडलीस तर या घराशी तुझं नातं संपेल. दिव्या शांतपणे म्हणाली की नातं आधीच संपलं होतं, जेव्हा माझा आदर संपला. आणि ती बाहेर पडली. त्या क्षणी तिला भीती होती, पण एक वेगळीच शांती देखील होती. दिव्या आईच्या घरी पोचली. प्रमिला तिला पाहताच रडायला लागली आणि तिला घट्ट मिठी मारली. तू जे केलंस ते मी कधीच करू शकले नाही. आई, अजून काही संपलेलं नाही. ही फक्त सुरुवात आहे. पण ही गोष्ट इथेच थांबणार नव्हती. गावात बातमी पसरली. यादवांची मुलगी सासर सोडून आली. मोहनचा राग अनावर झाला. ही मुलगी आमच्या घराची इज्जत मातीमध्ये मिसळेल. दिव्या आईच्या घरी आल्यापासून घरात एक वेगळीच शांतता होती. ती शांतता जी बाहेर वादळ येण्याआधी असते.
प्रमिला तिच्याकडे सतत पाहत होती. जणू काही वर्षापूर्वीची स्वतःची छबी तिला तिच्यामध्ये दिसत होती. पण हे शांत दिवस जास्त काळ टिकणारे नव्हते. दुसऱ्याच दिवशी दारावर जोरात बेल वाजली. प्रमिलाने दार उघडलं आणि समोर मोहन उभा होता, जो 2-4 दिवसांसाठी कामानिमित्ताने बाहेरगावी गेला होता. त्याचा चेहरा रागाने लाल झाला. कुठे आहे ती? त्याचा आवाज घरभर घुमला. दिव्या हळूच बाहेर आली. इथेच आहे. मोहन तिच्याकडे पाहत काही क्षण शांत राहिला आणि मग अचानक ओरडला, तुला लाज वाटत नाही? सासर सोडून आलीस? आपल्या घराची इज्जत मातीमध्ये मिसळलीस? दिव्या शांत होती आणि तिच्या डोळ्यात भीती नव्हती. बाबा, इज्जत म्हणजे काय? तिने शांतपणे विचारलं. तुला अजून विचारायचं आहे? लोक काय म्हणतील याची तुला काहीच पर्वा नाही? पण लोक काय म्हणतील यासाठी मी माझं आयुष्य खराब करावं? मोहन संतापला. हीच शिकवण दिले का तुला? दिव्या मग थोडी पुढे आली. तुम्ही मला नेहमी शिकवलं की घराची इज्जत जप, पण कधीच हे सांगितलं नाही की माझी इज्जत कोण जपणार? आता त्या प्रश्नाने मोहन गप्प झाला. इतक्या वर्षात पहिल्यांदाच प्रमिला पुढे आली. आता पुरे झालं. तिचा आवाज थरथरत होता, पण ठाम होता. मोहनने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. तू मध्ये बोलतेस? हो, आज बोलते, कारण आज माझी मुलगी माझ्यासारखी चूक करणार नाही. घरात शांतता पसरली. प्रमिला हळूहळू बोलायला लागली. तुम्हाला आठवतंय का, लग्नाच्या पहिल्या वर्षी तुम्ही मला नोकरी सोडायला लावली? तुम्हाला आठवतंय का, मी कित्येक वेळा रडत झोपायचे? मी सहन केलं, कारण मला वाटलं घराची इज्जत माझ्यापेक्षा मोठी आहे. ती थोडी थांबली. पण आज कळते, मी इज्जत नाही जपली, मी फक्त माझं अस्तित्व गमावलं. आईचं दुःख ऐकून दिव्या देखील रडत होती. त्याच दरम्यान गावात चर्चा वाढत होती की यादवांची मुलगी बिघडली आहे. नवऱ्याचं घर सोडून आली म्हणजे काहीतरी चुकीचंच असेल. मोहनवर दबाव वाढत होता. त्याचे मित्र, नातेवाईक हे सगळे एकच सांगत होते की तिला परत सासरी पाठवा, नाहीतर तुमची बदनामी होईल. तर दुसरीकडे वैभवच्या घरातही वाद सुरू होता. सासू म्हणत होती तिला परत आण, लोक काय म्हणतील? वैभव मात्र गप्प होता. त्याच्या मनात पहिल्यांदाच प्रश्न निर्माण झाला होता, मी खरंच चुकीचं आहे का? त्याला दिव्याचे शब्द आठवत होते, इज्जत म्हणजे अपमान सहन करणं नाही. आता याच दरम्यान दिव्याने नोकरी शोधणं देखील सुरूच ठेवलं आणि एक दिवस तिला कॉल आला. आपल्याला इंटरव्ह्यूसाठी बोलावलं आहे. तिच्या डोळ्यात चमक आली. ती इंटरव्ह्यूसाठी गेली आणि तिच्या आत्मविश्वासाने सगळ्यांना प्रभावित केलं. काही दिवसांनी तिला जॉब ऑफर मिळाली. ती खूप आनंदित होती. आई, मला जॉब मिळाला. प्रमिलाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. पण त्याच क्षणी मोहन म्हणाले, दिव्या, तू नोकरी करणार नाहीस आणि उद्या तू माझ्यासोबत सासरी परत जाणार आहेस. त्या रात्री दिव्या खूप विचार करत होती, कारण एकीकडे तिचं स्वप्न, दुसरीकडे वडिलांचा दबाव. प्रमिला तिच्याजवळ बसली. काय ठरवलेस? दिव्या हळूच म्हणाली, यावेळी मी स्वतःसाठी उभी राहीन, काहीही झालं तरी. दुसऱ्या दिवशी मोहन म्हणाला, दिव्या चल, तयार हो, आपण सासरी जाणार आहोत. पण दिव्या शांतपणे म्हणाली, बाबा, मी परत तिथे जाणार नाही. मोहनचा राग अनावर झाला. मग या घरात देखील तू राहायचं नाही. प्रमिला लगेच मध्ये आली. ती तेच राहील. आता त्या क्षणी घरात, नात्यामध्ये आणि विचारामध्ये एक मोठा संघर्ष सुरू झाला. घरातील तो क्षण जणू वेळ थांबवून गेला होता. ती तेच राहील. प्रमिलाचा आवाज अजूनही हवेत घुमत होता. मोहनने तिच्याकडे अविश्वासाने पाहिलं. तू माझ्या विरुद्ध उभी राहशील? प्रमिला थोडी घाबरली, पण मागे सरली नाही. मी तुमच्या विरुद्ध नाही, मी चुकीच्या गोष्टीविरुद्ध उभी आहे. दिव्या बाजूला उभी होती. तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच तिला आई इतकी मजबूत दिसत होती. मोहन संतापला. दोघींनी मिळून मला शिकवायचं ठरवलंय का? कोणी शिकवत नाहीये, फक्त स्वतःसाठी उभं राहतंय. मुलीचं घर सासर असतं, ते सोडून येणं म्हणजे अपमान असतो. दिव्या थेट त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणाली, आणि अपमान तेथे झाला जिथे माझा कधी आदरच नव्हता. मोहन काही क्षण शांत राहिला आणि मग थंड आवाजात म्हणाला, ठीक आहे, जर तू माझं ऐकणार नाहीस तर या घरात राहण्याचा तुला काहीही हक्क नाही. प्रमिला हादरली. काय? पण तो ठाम होता. आजच येथून निघून जा. घरात शांतता पसरली. दिव्याने काही क्षण आईकडे पाहिलं. आई, मी ठीक राहीन. प्रमिला रडत म्हणाली, मी तुझ्यासोबत येते. आई, नाही, यावेळी मला एकटीला उभं राहायचं आहे. आणि तिने तिची बॅग उचलली आणि दुसऱ्यांदा घराबाहेर पडली. पण यावेळी फरक फक्त एवढाच होता की ती पळत नव्हती, ती स्वतःचा मार्ग निवडत होती. गजबजलेल्या रस्त्यावर दिव्या एकटी उभी होती. भीती होती, पण त्याहून मोठा होता आत्मविश्वास. तिने एक छोटंसं भाड्याचं घर घेतलं, साधं पण तिचं स्वतःचं.
पहिल्या रात्री ती एकटी होती, पण त्या एकटेपणातही एक वेगळीच शांतता होती. हीच माझी सुरुवात असेल, असं ती स्वतःशीच म्हणाली. काही दिवसांनी दिव्याच्या नोकरीचा पहिला दिवस आला. ऑफिसमध्ये सगळे नवीन होते. नवे लोक, नवी जबाबदारी. येथे काहीजण कुजबुजत होते, ही तीच ना जिने सासर सोडलं? दिव्याच्या कानावर ते शब्द पडले. क्षणभर तिचं मन डगमगलं, पण लगेच ती म्हणाली, येथे मी माझ्यासाठी आहे. त्याच दिवशी ऑफिसमध्ये तिची ओळख स्मितासोबत झाली. ती खूप समजूतदार आणि स्पष्ट वक्ती होती. तुझ्या डोळ्यात खूप काही दडलेलं दिसतंय, स्मिता हसत म्हणाली. दिव्या थोडी हसली. कदाचित. आयुष्य गंभीर असावं, आयुष्य कठीण असतं, पण स्वतःसाठी उभं राहणं त्याहून कठीण. तू जे केलेस म्हणजे तू मजबूत आहेस. त्या शब्दांनी दिव्याच्या मनाला दिलासा मिळाला. तर तिकडे त्याच दरम्यान वैभव एकटा पडत चाललेला होता. घरात सगळं होतं, पण शांतता नव्हती. त्याला दिव्याची आठवण येऊ लागली. तिचं हसणं, तिची शांतता, कारण आणि तिचे शब्द. इज्जत म्हणजे अपमान सहन करणं नाही. एक दिवस त्याने फोन केला. दिव्या थोडी थांबली आणि कॉल उचलला. हॅलो. दिव्या परत ये ना. वैभवचा आवाज मवाळ होता. का? तो काही क्षण गप्प राहिला. कारण मला वाटतं मी चुकलो. दिव्या शांतपणे म्हणाली. तुला वाटतं की तुला समजले? हो, मी प्रयत्न करतोय. वैभव, प्रयत्न पुरेसे नसतात. आदर हवा, जो कधीच दिसलाच नाही. याचे उत्तर वैभवकडे नव्हते. मी परत येणार नाही, तिने ठामपणे सांगितलं. तर तिकडे प्रमिला एकटी पडली होती. घर मोठं होतं, पण रिकामं वाटत होतं. ती रोज दिव्याला फोन करायची. तू ठीक आहेस ना? हो आई, मी ठीक आहे. पण प्रत्येक कॉलनंतर प्रमिला अजून तुटत होती. तर मोहन बाहेरून अजूनही कडक होता, पण आतून हालायला लागला होता. शिवाय लोक अजूनही बोलत होते, तुमची मुलगी हाताबाहेर गेली. तो काही बोलत नव्हता, पण रात्री एकटाच बसून विचार करायचा, मी खरंच बरोबर आहे का? काही महिन्यात दिव्याने स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. ऑफिसमध्ये तिचं कौतुक होऊ लागलं. ती आत्मविश्वासाने बोलू लागली आणि निर्णय घेऊ लागली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती पुन्हा हसायला लागली. पण एक प्रश्न अजूनही उरलेला होता. घराची इज्जत म्हणजे नक्की काय? समाजासाठी जगणं की स्वतःचा सन्मान जपणं? आणि एक दिवस अचानक मोहन तिच्या ऑफिसमध्ये आला. दिव्या त्याला पाहून थिजली. बाबा? त्याच्या चेहऱ्यावर राग नव्हता, पण एक वेगळीच कठोरता होती. आपल्याला बोलायचं आहे. ऑफिसच्या बाहेर उभा असलेला मोहन आणि त्याच्यासमोर उभी दिव्या. दोघेही काही क्षण शांत होते. ही फक्त भेट नव्हती, तर हा अनेक वर्षांच्या विचारांचा, अहंकाराचा आणि वेदनांचा सामना होता. कशी आहेस? मोहनने पहिल्यांदाच मवाळ आवाजात विचारलं. दिव्या थोडी आश्चर्यचकित झाली. ठीक आहे. इथे. खुश आहेस? दिव्या काही क्षण विचारात पडली आणि मग म्हणाली, हो, किमान स्वतःसारखं जगतेय. आता त्या उत्तराने मोहनच्या चेहऱ्यावर एक हलकीशी वेदना उमटली. दिव्या, तो हळू आवाजात म्हणाला, मी जे काही केलं ते तुझ्या भल्यासाठी केलं. दिव्या शांतपणे हसली. बाबा, प्रत्येक वेळी भलं या नावाखाली माझं आयुष्य ठरवलं गेलं. मी बाप आहे तुझा. ती माझी जबाबदारी होती. जबाबदारी की नियंत्रण? दिव्याने त्यांच्या डोळ्यात पाहत विचारलं. तुम्ही नेहमी म्हणायचात, घराची इज्जत सर्वात मोठी आहे. पण त्या इज्जतेसाठी तुम्ही आईचं आयुष्य गमावलं आणि माझंही. त्या शब्दांनी मोहन हादरला. मी कधीच विचार केला नाही की माझ्या निर्णयाने तुम्हाला इतकं दुखावलं गेलं असेल. तेवढ्यात मागून आवाज आला. कारण तुम्ही कधी विचारलंच नाही. दोघांनी वळून पाहिलं तर प्रमिला उभी होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण आज ती खूप मजबूत दिसत होती. प्रमिला, तू इथे? मोहन चकित झाला. हो, कारण आज मला सुद्धा बोलायचं आहे. ती हळूहळू पुढे आली. इतके वर्ष मी गप्प राहिले, कारण मला वाटत होतं की हेच बरोबर आहेत. पण आता कळते की गप्प राहणं हीच माझी सर्वात मोठी चूक होती. मोहनच्या डोळ्यात पाणी आलं. मी खरंच इतका चुकीचा होतो का? दिव्या हळू आवाजात म्हणाली. तुम्ही चुकीचे नव्हतात, पण तुमचा विचार चुकीचा होता. तर प्रमिला पुढे म्हणाली, घराची इज्जत म्हणजे लोक काय म्हणतील हे नाही, तर इज्जत म्हणजे आपल्या माणसाचा आदर करणे होय. इतक्यात वैभवही तिथे आला. दिव्याला पाहून तो थोडा थांबला. मी बोलायला आलोय. दिव्या शांत होती. दिव्या, मी खूप चुकलो. तुझा आदर केला नाही, तुला समजून घेतलं नाही. पण आता मला एक संधी दे. मी बदलण्याचा प्रयत्न करीन, नक्कीच. आता त्या क्षणी सगळे दिव्याकडे पाहत होते, कारण हा क्षण तिच्या आयुष्याचा सर्वात मोठा निर्णय होता. ती काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, वैभव, माफ करणं सोपं असतं, पण सगळं विसरणं नाही.
मी आता परत त्या आयुष्यात जाऊ शकत नाही जिथे माझं अस्तित्वच नव्हतं. पण याचा अर्थ असा नाही की मी द्वेष ठेवते. ती मोहनकडे वळली. बाबा, मला तुमची गरज आहे, पण माझ्या अटीवर, जिथे मला आदर मिळेल. मोहनच्या डोळ्यात अश्रू घालू लागले. मला माफ कर, मी उशिरा का होईना पण शिकलो. प्रमिला म्हणाली, हो, आता आपण नवीन सुरुवात करूयात. जिथे इज्जत म्हणजे प्रेम, आदर आणि समजूतदारपणा असेल. घराची इज्जत म्हणजे घरातल्या माणसांचा आत्मसन्मान. जिथे प्रेम आहे, आदर आहे, तिथेच खरी इज्जत असते. काही महिन्यांनी दिव्या तिच्या कामात यशस्वी झाली होती. ती स्वतःच्या पायावर उभी होती. मोहन आणि प्रमिला तिच्यासोबत वेळ घालवायला येऊ लागले होते. नातं पुन्हा जुळत होतं, पण यावेळी आधार होता, आदर. वैभव मात्र तो तो दूर गेला होता. कदाचित त्यालाही त्याच्या चुका समजल्या होत्या. खरं आहे, लोक काय म्हणतील या भीतीत जगताना आपण आपल्या माणसाचं आयुष्य हरवतो. पण खरी इज्जत ही समाजाच्या नजरेत नसते. ती आपल्या वागण्यात, आपल्या विचारात आणि महत्त्वाचं म्हणजे एकमेकांना दिलेल्या आदरात असते. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.